तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन हे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अग्रभागी राहिलेलं आहे. तशा तालुक्यात जर विचार केला तर अनेक संस्था आहेत, अनेक संघटना आहेत. मात्र हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन हे नाव जेव्हा वरती येतं तेव्हा ते अचानक गावचे म्हणजे शहराचे नागरिक अचानक काही विशिष्ट ठिकाणी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचं नाव अग्र क्रमांकाने घेतात. अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर आहेत. आपण दरवर्षी हे वेगवेगळे उपक्रम घेत असता, यंदा आपण अध्यक्ष आहात. नेमकं काय या उपक्रमामागचा हेतू काय? गेले हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनने गेले जवळजवळ 7 वर्ष हा जो उपक्रम आम्ही राबवतो की जेणेकरून महिलांच्या कलागुणांना आणि महिलांना जे काही गृहोपयोगी जे वस्तू उपयोगी करतात किंवा त्यांच्या विक्री करतात आणि त्यांच्या राहणीमान किंवा बाकीचे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी ह्या दृष्टिकोनातून गेली 7 वर्ष हा उपक्रम राबवत असतो. तुम्ही दरवर्षी 2 दिवस हा उपक्रम राबवता. मात्र जेव्हा आम्ही आलो तेव्हा काही महिलांना असं एकमेकांमध्ये बोलताना पाहिलं की हा उपक्रम 2 दिवस पुरत नाही, थोडे जास्त दिवस हवा. त्या तुमच्या असे काही लोकांची मागणी आल्या आहेत का? तर अशा बऱ्याच महिलांची अशी मागणी आली की हे 2 दिवस पुरत नाही आहेत, की जेणेकरून त्यांना त्याच्या दृष्टिकोनातून आमचा असा सुद्धा विचार आहे की पुढील भविष्यकाळामध्ये 3-4 दिवस हा उपक्रम राबवायचा किंवा दिवाळीच्या पिरियडमध्ये सुद्धा हा 2 दिवस उपक्रम राबवण्याचा असा आमचा संकल्पना आहे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार करत आहोत. महिला पुढे याव्यात याच्याबद्दल वाद नाही. मात्र गेली 4 वर्षे हा उपक्रम जेव्हापासून राबवत आहे तेव्हापासून सर्वात पुढे आहे राजगुरुनगर शहरामध्ये. विशिष्ट अशा काही गोष्टींची तुमच्याकडे मागणी झाली का राजगुरुनगरच्या महिलांकडनं, भगिनींकडनं? आम्हाला हे हवं आहे. महिलांच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या जे काय होममेड ज्या काय वस्तू तयार करतात तर त्यांचं प्रत्येकाचं असं म्हणणं येतं की आमच्या ज्या वस्तू आहेत तर त्या म्हणजे विक्रीसाठी आम्हाला कुठून तरी वाव मिळावा आणि तुम्ही ह्या दृष्टिकोनातून राजगुरूमध्ये सुद्धा काहीतरी असे उपक्रम राबवावेत की जेणेकरून महिलांना. आणि आमचा दुसरा एक असा विशिष्ट हेतू साध्य होतो की जेणेकरून जे काही आता याच्यामध्ये विक्री होती किंवा इथं स्टॉल प्रदर्शन होतं तर या माध्यमातून विक्री तर होतीच आहे, परंतु त्यांचे सगळ्यांकडे ऑनलाईन नंबर वगैरे जातात. त्यामुळे वर्षभर त्यांची विक्री म्हणजे ऑनलाईन बाकीची इतरसुद्धा होती आणि महिलांचे त्यांचे रिपोर्ट आम्हाला असे आले आहेत की वर्षभरात आमची विक्रीचं खूप म्हणजे जवळजवळ 30-40-50% विक्री वाढलेली आहे. आपल्यासोबत सुरेखाताई क्षत्रिय आहेत. ताई, एक फार मोठ्या संस्थेच्या तुम्ही संस्थापिका आहात किंवा आपण एक असं म्हणू शकतो फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहात. मात्र तो साधेपणा गेली अनेक वर्ष तुमच्याकडं पाहून राजगुरुनगरकर पाहत आहेत. इथे आल्यानंतर काय वाटतं? प्रथमतः हुतात्मा फाउंडेशनचं कामच एक सोशल अगदी लोकांसाठी काम करण्याची जी त्यांची भूमिका आहे ती खूप मोठी वाखाणण्याजोगी आहे. आणि त्यांचं प्रत्येक याच्यामध्ये हुतात्मा फाउंडेशनचे सगळेजणं अतिशय कार्यरत सगळी टीम आहे. आणि विशेषतः या ज्या महिलांच्या उद्योगाविषयी म्हटलं तर त्या उद्योगाला एक मार्केटिंग मिळण्याची गरज असते. आणि मी म्हणते की हे मार्केटिंग मिळण्यासाठी हुतात्मा फाउंडेशन एक रस्ता दाखवलेला आहे. कारण की आत्ताच मी बाहेर एक दोघीशी बोलले तर इथं जेव्हा त्या इथं स्टॉल लावतात जेव्हा फाउंडेशनमध्ये तेव्हा त्यांना आपोआप ऑर्डर पण यायला लागतात. मला वाटतं की ही खूप महत्त्वाची भूमिका हुतात्मा फाउंडेशनने घेतलेली आहे आणि महिलांना एक दिशादर्शक असं याच्यामुळे एक चांगलं एक त्यांना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने खूप आहे. आणि दुसरं म्हणजे कौशल्याच्या दृष्टीने जर म्हटलं एखादे काही आयटम बरोबर नसतील तर महिलांचा फीडबॅक पण त्यांना मिळतो आहे की असं व्हायला पाहिजे, तो पण खूप महत्त्वाचा आहे. आणि खाऊ गल्लीसारखं आता वेगळं यावेळेस केलं आहे हे विशेष कौतुक आहे. नाही तर मध्ये खूप फिरता येत नव्हतं, पण यावेळेस त्यांनी खाऊ गल्ली मागे केली आहे. तर त्याच्यातही महिलांचे आपण पाहतो की ग्रामीण भागातले जे लोकांना प्रॉडक्ट घरी करता येत नाही, मग शेंगोळी असो मासवडीचं असो, ते सगळे स्टॉल मला वाटतं सगळे त्याने लावलेले आहेत. आणि 100पेक्षा जास्ती प्रतिसाद म्हणजे आज स्टॉल आहेत आणि त्याच्यातही आणखी भर पडेल. आणि आत्ता जे अध्यक्षांचं आपण ऐकलं त्याच्यात मला ते जे वाटतं की 2 दिवसाच्यापेक्षा 3 दिवस 4 दिवस हा याच्यामध्ये जर जास्तीत जास्त महिला सहभागी राहिल्या शेवटच्या याच्यापर्यंत माल त्यांनी बरोबर हे केला
तर मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने हुतात्मा फाउंडेशनचे विशेष कौतुक आहे की ह्या महिलांना एक चांगली बाजारपेठ दिलेली आहे आणि नक्कीच चैतन्यसारखी संस्था त्यांच्या बरोबरीने त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांचं मार्गदर्शन एकमेकांना आम्ही घेत असतो. हे विशेष. शेवटचा प्रश्न, चैतन्य शहरात आहे, चैतन्य जिल्ह्यात आहे, चैतन्य राज्यात आहे आणि चैतन्य आंतरराष्ट्रीय परिसरात सुद्धा आहे, वेगवेगळ्या देशात आहे. हुतात्मा सोशल फाउंडेशनला काय सल्ला द्याल की त्यांची त्या पद्धतीने त्यांचा नक्कीच पुढे जाऊन अजून मोठं नाव होईल? मला वाटतं हुतात्मा फाउंडेशनचं वेळोवेळी सल्ला हा आहे की ते अजून ग्रामीण भागात तालुक्यातल्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल का. आज हे आपण प्रॉपर शहर राजगुरुनगरच्या ह्याच्यात करतो आहे आणि आमचा पण तो विचार आहे तालुक्याच्या दृष्टीने आपल्याला काही करता येईल का. तर आपण म्हणजे हुतात्मा फाउंडेशन आणि चैतन्य, हुतात्मा फाउंडेशन आणि चैतन्य या दोघांनी जर विचार केला तर आपण एक फूट मोठं तालुक्याचं मोठं जसं पुण्यामध्ये भीमतडी आहे अशी आहे तर ती करण्याची अपेक्षा आहे. तर ते आपण एकत्रपणे जर करायचं असेल तर मला वाटतं आपण चांगली चर्चा करूया आणि याच्यात महिला तालुक्यातल्या पण महिला याच्यात खूप चांगल्या पद्धतीने सहभागी होती. त्यांना एक चांगली बाजारपेठ, त्यांना एक चांगली दिशा मिळण्याचे एक मोठं ठिकाण होईल असं मला वाटतं. बाकी काही होईल की नाही हे माहिती नाही, मात्र जर चैतन्य आणि हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन एकत्र आलं तर मात्र फक्त राजगुरुनगरच नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या महिलांसाठी एक वेगळा स्टेज निर्माण होईल याच्यामध्ये शंका नाही. कॅमेरामॅन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नाळ, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. ही गर्दी साक्ष देते की महिला जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्या काहीतरी वेगळं निश्चित करून दाखवतात. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन गेली अनेक वर्ष राजगुरुनगर शहरात वेगवेगळे उपक्रम राबवतं. त्याच संदर्भातील हा एक उपक्रम महिलांसाठी काही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. इथे आपण पाहू शकता दहीवड्याचा स्टॉल काही भगिनींनी लावला आहे. स्वामी समर्थ लंच होम तुमचंच ना? अच्छा, तुमचं काय, याचं नाव काय? आमचं असं स्पेशल काही नाव नाही आहे. काय नाव? नाव नाही आमचं स्पेशल असं स्पेशल दहीवडे म्हणून स्टॉल लावलेला आहे आम्ही. अच्छा, हां. बरं. तुम्ही कुठले आहात नेमके? आम्ही खेडचंच आहोत. काय नाव? सपना कॅवलकर. सॉरी? सपना कॅवलकर. बरं. कधीपासून तुम्ही यंदा इथे पहिल्यांदाच? आम्ही यावर्षी पहिल्यांदाच भाग घेतला आहे आणि छान प्रतिसाद आहे. प्रतिसाद छान आहे. लोक काय म्हणतात नेमकं? तुमच्याकडे चव घ्यायला येतात, तुमच्या हातात काहीतरी चव आहे म्हणून तुम्ही हा स्टॉल उभा केलात. लोक आल्यावर पुन्हा मागतात का? हो, आता 2 दिवस हा कार्यक्रम आहे आयोजित केलेला. तर बऱ्यापैकी काल जे आले कस्टमर ते आजसुद्धा आलेले आहेत की चव छान असल्यामुळे प्रतिसाद मिळाला आहे छान. हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनने तुम्हाला एक माध्यम तयार करून दिलं आहे की तुम्ही नागरिकांपर्यंत पोचाव्यात आणि वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांच्या जिभेचे चोचले पुरवावेत. त्याबद्दल काय म्हणाल? हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनमुळे जो भव्य सखी मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे महिलांच्या कलागुणांना तर वाव मिळतोच आहे आणि महिलांना आर्थिक हातभारसुद्धा लागतो आहे. त्याच्यामुळे महिला जरा आनंदीच आहेत. अनेक गोष्टी असतात महिलांसाठी उभी केलेली गोष्ट जेव्हा आपण अनेकदा पाहतो तेव्हा त्याच्यात काहीतरी नाविन्यपूर्ण असतं. तसंच हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचं आहे. काही वर्षापूर्वी 4 ते 5 वर्षापूर्वी हुतात्मा सोशल फाउंडेशनने एक संकल्पना आणली आणि ती यशस्वी करून दाखवली. मात्र जिथे 2 दिवसाचे स्टॉल अवेलेबल होतात नागरिकांसाठी, राजगुरुनगरच्या जनतेसाठी, तिथे ते 3 किंवा 4 दिवसांसाठी सुद्धा असावेत अशी सुद्धा एक वेगळी मागणी सध्या राजगुरुनगरमध्ये केली जात आहे. ठीक आहे, ती पुढची गोष्ट. मात्र सर्वांनी, आज शेवटचा दिवस आहे, दुसरा दिवस आहे, सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा अशी सर्वांना फोकस महाराष्ट्रातर्फे मी विनंती करतो. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ, पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.